समवेत असतील नक्कीच अनिल शेंडे आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य, त्यांचे छोटे बंधू आणि विनायक घोरे यांचे आगमन झाले गेले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. पिंपोली ऑन द टॉच अँड बॅक फर्स्ट. चला लोभिवड संघाने लगेचच आपण या ठिकाणी शतरक्षण सजवायचंय. 4 ओव्हरचा सामना असेल. याच दरम्यान आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे अध्यक्ष, अंबरनाथचा सर्व या क्रिकेटचा सुनील शेंडे या साहेबांचं आगमन झालं. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने आपण करूया आपण स्वागत आणि सत्कार. त्यांचे नक्कीच उत्तम पाटील यांच्याशी संपर्क झाला, एक जुने जाणते मित्र. त्यांचा सुद्धा स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. अनिल शेंडे या सामन्यासाठी आपण पंच राहायचं. जावा.
याच पंचांचा ग्रीन सिग्नल मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय या ठिकाणी अनिल शेंडे. पहिला फटका इथे मात्र चांगला आहे, कव्हरला भेदून दिलं जात आहे कार्पेटच्या सहाय्याने. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, कार्पेटच्या माध्यमातून विनायकची धमक दाखवणारा या ठिकाणी येतोय चौकार. चौकाराने श्री गणेश केलाय. बघा पिंपळवली संघ लोबेवाडी संघाला 12 प्लेयर नाही आहे, त्याकरिता 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा पुलाले चुकीचा चेंडू बक्षणार नाहीये विनायक सारखा फलंदाज, चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रोप, रन्स मिळतील 4. विनायक सारखा फलंदाज आहे. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य सुद्धा आहेत. बराच काळ या क्रिकेटमध्ये सुद्धा घालवला आहे, त्याला चांगलं ठाऊक आहे. P1चं षटक आपण पाहतोय आणि या षटकामध्ये लगातारचे 2 चौकार. दत्ता लोबेवर हल्ला बोल केला जातोय या ठिकाणी. मैदानाचा असा एकही कानाकोपरा नाही तिथे मात्र खेळ केला जात नाही. विनायक गोरेच्या माध्यमातून पिंपळोलीची धमक आणि ताकद या ठिकाणी दाखवत असताना लोबेवाडी संघाच्या पुढे हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर ड्राईव्ह विराट कोहलीच्या स्टाईलने चेंडूला फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला जातोय. चॉईस बॉल कोणालाच नाहीये याची नोंद असू द्या. 8 धावा दाखल कव्हर, 3 चेंडू समाप्ती, 2 लगातार चौकार. हा फटका इथे मात्र बॅटची आउटसाइड एज लागली होती, परंतु चांगला कमबॅक आणि बॅकअप खूप चांगला आहे. फर्स्ट स्लिपचं या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर टीम आपण पाहतोय लोबेवाडी संघाच्या. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार दाखवला होता राहुल हिरवेने, त्यानंतरची कमालीची गोलंदाजी. शेवटच्या 5 चेंडू मागे फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. या ठिकाणी 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट. हा फटका चांगला आहे, पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेग क्षेत्र क्लिअर करून हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा ब्रँडेड विनायक या नावाची ताकद दाखवत असताना या फटक्यावर षटकार आणि षटकाराच्या मदतीने आपल्या कावर धावसंख्या 14 धावा. लास्ट 1 डिलिव्हरी दिस ओव्हर. चांगली धावगती आहे, 14 धावा अद्यापर्यंत, 5 चेंडू मागे आणि शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केलं जातंय, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय विनायक गोरेच्या माध्यमातून. बघा 15 धावा दाखल कव्हर लागल्या जात आहेत. पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करतो, 17 धावा. पिंपळी संघ लक्ष असू द्या, 15 धावा तुमच्या धावफलकावर लागल्यात, 2 धावा तुमच्या ऍड केल्या जातात पॅनल्टीच्या. लोबेवाडी संघ मात्र पॅनल्टीला सामोरे जाऊन खेळ केला जातोय, परंतु अप्रतिम खेळ. 17 धावा पहिल्या ओव्हर मध्ये दत्ता लोबे या गोलंदाजाच्या. पंच ओव्हर किती आहेत? 4 ना. हा चेंडू पुन्हा एकदा चुकीचा चेंडू, परंतु फटका अप्रतिम. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फाईन क्षेत्र क्लिअर करून येतो विनायकच्या बॅट मधनं. मोठा फटका, 4था मोठा फटका फाईन मध्ये होता आणि या चौकाराच्या मदतीने आपलं पुढे सरकेल 21 धावा ऑन स्कोरबोर्ड. टीम पिंपळोली
चांगली फटकेबाजी. हो व्हॉट अ बॉल. त्रिपळाची दांडी गुळ. फर्निचर उद्ध्वस्त. फ्रंट फूट वर आले. जागा बनवली होती. फाईनचं क्षेत्र निवडायचं होतं पुन्हा एकदा, परंतु चेंडूने या ठिकाणी अजिबात उचली घेतली नाहीये. फसवा चेंडू मी म्हणेन टाकला गेला. बॅटची एज लागली आणि एस्टँडवर चेंडू आदळला. फलंदाज बाद. विनायक गोळे बॅक टू पॅव्हिलियन. 8 चेंडू आणि 19 धावा. स्ट्राईक रेट 237. 1 6 आणि 3 चौकारांचा समावेश त्यामध्ये आपण पाहायला गेला. एकवीस धावा धाबलिकावर. 21 धाव संख्येवर इथे मात्र आदरा लागलाय विनायक गोरे या फलंदाजाच्या नावाने. टीम पिंपळवली संघाला अनिल शेंडे मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. अंपायरची जर्सी प्रदान करत असताना करण येथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. करणला चांगली गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये व्हेरिएशन करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू होता. पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटचा वापर केला जातोय गोलंदाज करणच्या माध्यमातून. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर चांगले कमबॅक मी म्हणेन. हाही चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा विनायकच्या कॉपी बुक स्टाईलनं विकेट येताना लोबेवाडी संघाला योगेशला परतावं लागेल. योगेश बॅक टू पॅव्हिलियन. चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केला. गॅप मध्ये टाकून दिला. पुन्हा एकदा डीपेक्षा कव्हरला. डीप पॉइंटला येईल. काशीनाथच्या बॅट मधनं येतो हा चौकार. या चौकाराच्या मदतीने आपल्या कव्हर धाव संख्या आपण पाहतोय 25 धावा ऑन स्कोर बोर्ड. टीम पिंपलोली 25 लॉस ऑफ 2 विकेट. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे सचिनचा. 2 ओव्हर मागे लगभग 29 धावा धाबलकावर लागल्या जात आहेत. 14.00च्या सरासरीने खेळ या ठिकाणी केला जातोय टीम पिंपळी संघाच्या माध्यमातून. हा पटका चांगला आहे. ओरपीच चेंडू मोहन सारख्या फलंदाजाला आपण टाकू शकत नाही. हाय हँडसम सर्वाधिक लांब लचक हा षटकार आपण पाहतोय. लगभग विचार केला तर 83 ते 85 मीटर षटकार असतील लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन रिजन मध्ये. षटकार आलाय 35 धावा षटकाराच्या मदतीने. हाई पटका चांगला आहे. हाई पटका चांगला आहे. थोडासा या ठिकाणी मात्र ताकद कमी पडली. एक धाव कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिट परंतु चांगला थ्रो या ठिकाणी
बॅकअप करत असताना त्या ठिकाणी चांगला हा चेंडू आपण पाहायला गेला. 2 धावा मात्र भेटल्या गेल्या. 2 धावापेक्षा काही जास्त मिळणार नाहीये. 37 धावा ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय. 40 ते 45 धावा जरी लागल्या ना तरी फायटिंग स्कोर उभारू शकतो या ठिकाणी. त्याही धावा डिपेंड करू शकतो एवढी ताकद आहे या पिंपरोली संघापुढे. या वर्षी सुद्धा पिंपरोली संघ खूप इनफॉर्म मध्ये असलेला हा संघ. हो मिडल ऑफ द बॅट, परंतु थोडीशी ताकद कमी, लांबी जास्त मिळाली नाही या ठिकाणी. उंची जास्त मिळाली होती या चेंडूवर, उंची जास्त लांबी कमी. आणि फटका चांगला होता, थोडीशी ताकद, एलिव्हेशन कमी पडलं गेलं. आज कुठेतरी अनिल पादेर आणि भगवान गोरेची कमतरता भासत असताना या ठिकाणी हा चेंडू इथं मात्र चांगला आहे. पुन्हा एकदा कट ड्राईव्ह खेळला गेला. 2 चेंडू 2 चौकार आले होते काशिनाच्या बॅट मधनं. आपण पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू शिल्लक 39 धावा. धावफलकावर षटकार येऊन सुद्धा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर वाईड पुन्हा एकदा, त्यानंतर मोहनची विकेट, 1 सिंगल आणि अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. 39 धावा लागल्या गेल्यात. हा चेंडू इथे मात्र इट इज वाईड चेंडू. ICC नियम क्रमांक 23 खेळपट्टीवर पुन्हा एकदा लागत असताना पंच अनिल शेंडे सांगत असताना हा चेंडू इथून मात्र वाईट आहे. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला. इथून मात्र ओव्हर समाप्तीचा इशारा पंचांचा येतोय. 40 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. शेवटचा ओव्हर या ठिकाणी असेल. चाळीस धावा ऑन बोर्ड. हा फटका पुन्हा एकदा चांगला आहे. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट दिलं जाईल का चुकीचा थ्रो मी म्हणेन. जिथे सिंगल धाव होती तिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट करत असताना टीम पिंपरोली संघाला मात्र चांगली धावगती. 2 धावा, 2 धावेच्या मदतीने आपलं कापा धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा. शेवटचा ओव्हर हाताळला जात आहे. उत्तम पादीर चांगले समाजसेवक सुद्धा आहेत लोपेवाडीचे. हा फटका पुन्हा एकदा फसला जातोय. चेंडू खाली शतरक्षक आहे. एष्टी रक्षक च्या माध्यमातून चुका अजिबात नसतील. फलंदाज बाद केला जाईल. भानुदास बॅक टू पॅव्हिलियन.
हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चांगला आहे. लेनचा हा चेंडू होता. उत्तम पादिरचा आपण चेंडू पाहायला गेला. टॉट चेंडूची सांगता. हाही फटका चांगला आहे, परंतु त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विकेट येईल या ठिकाणी. रामदासला परतावं लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा फटका बसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी लकीला परतावं लागेल. धीरज मापे असावं. धीरज आहे फलंदाज. 2च धावा आल्यात या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये 40 धावा धाबलेकावर लावल्या होत्या. या ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट चेंडू, लगातार 2 विकेट. पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये 3 विकेट तर आल्यात. आता मात्र ऑन हॅट्रिक गोलंदाज उत्तमला आपण पाहतोय. विलास आलाय मैदानात आपण पाहतोय. इनिंग नंबर 8चा हा फलंदाज. हाय चेंडू इथे मात्र चांगला आहे. वा काय गोलंदाजी. फक्त आणि फक्त 2 धाव्यांचं षटक. स्लॉगरचं हे षटक आहे. बेचाळीस धावा धाबलिकावर. येणारे 24 चेंडू आणि 43 धावा.
पहिला चेंडू या ठिकाणी चांगला आहे. विनायक गोरेला आपण पाहतोय फिरकीचा जादूगर. डॉट चेंडू आला पहिलाच. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू थांबणार नाही. मिळेल या ठिकाणी नशिबाचा चौकार. टीम लोबेवाडी संघाला सचिनच्या पॅट मधनं आलाय चौकार. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हा फटका चांगला. पुन्हा एकदा गॅप मध्ये भेदून दिलाय. चेंडूला चौकार आलाय. ओव्हरपिच चेंडू होता. नऊ धाबात आपल्या कबर चौकारच्या मदतीने लागला गेला. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बेट करून जाईल. क्षेत्ररक्षक होता बनून राहील फक्त प्रेक्षक. हवाई सफर बिगिट मॅक्सिमम येतोय षटकार. जशी सुरुवात केली होती विनायकने तशी सुरुवात केली. या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये पिंपळगाव संघाच्या 15 धावा आल्या होत्या. याही ओव्हरमध्ये लोबेवाडी संघासाठी 15 धावा आल्या गेल्यात. धावा बनवायच्या 43. टार्गेट आहे 43 धावांचं. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. हा चेंडू चांगला आहे. फटकाही चांगला आहे. त्या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू गेलाय. रनआउटची संधी आहे परंतु थांबवले गेले दत्तानी. या ठिकाणी सचिनला 16 धावा पहिल्याच या चेंडूवर एक धाव येते. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 15 धावा. जशी सुरुवात केली होती पिंपळी संघाने तशी सुरुवात मात्र लोबेवाडी संघाने केली परंतु जसा शेवट केला लोबेवाडी संघाने तसा शेवट केला जाईल का. ऑफ कटर आपण पाहतोय. गोलंदाज भानुदासच्या माध्यमातून याच गोलंदाजाने गोरेगाव या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली होती. 6 चेंडू 7 धावा सुद्धा डिफेंड केल्या होत्या. हा चेंडू इथे मात्र वाईट आहे. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी वळण घेतोय आणि आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जात असताना चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू इथे मात्र पंचांनी नो घोषित केलाय. यस रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर यस आमचे अध्यक्ष सुद्धा आहेत या ठिकाणी. यस नो चेंडू आहे. हा
9+6 म्हणजे 7 धावा. तपलकावर धापलक अद्याप आपण पाहतोय 24. येणारे 16 चेंडू आणि 19 धावा. फ्री असेल या चेंडूवर, फक्त रनआउट. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डीप पॉइंटला शतक होता रामदास, मात्र तू त्यातून बीट झाला गेला. आउटफील्ड थोडीशी खराब. पंकज होता चौकार आलाय. सामना खुला केला जातो या ठिकाणी. 15 चेंडू आणि 15 धावा. परंतु सामना सोडून चालणार नाहीये. कालचाच सामना आपण बघितला गेला. 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज होती. 2 चेंडू 2 लगातार षटकार रामदास आव्हाडेच्या बॅटमधनं. त्यानंतर 10 चेंडू 10 धावा डिपेंड केल्या या ठिकाणी कावलवाडी या संघाने. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःला झोकून दिलं होतं पिचवर, परंतु फटका फसला गेला. चेंडूमध्ये थोडासा वेग. 13 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी. येणारे 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू इथे मात्र वेग खूप आहे काशीनाथकडे. जता सेफ आहेस ना. बॅट कट आहे का. बॅटला लागून कुठेतरी बॉडीला स्पर्श झाला. सचिन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानात 36 धावा धापलकावर लागल्यात. 11 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज असताना येतो इथून मात्र डॉट चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू डॉट पर्सेंटेज या ठिकाणी खूप वाढवावी लागेल टीम पिंपरोली संघाला. 10 चेंडू आणि 7 धावा. हा फटका चांगला झेल होईल का. यस, इट इज आउट. फलंदाज बाद. सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षक होता. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी फटका फसला गेला. झेल झाली आणि फलंदाज बाद. सचिन बॅक टू पॅव्हिलियन. चला बॅट्समॅन लवकर जा. अनिल येतोय मैदानात. या ठिकाणी 9 चेंडू आणि 7 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय हलक्या शाताने टॅप केला. दुसरी धाव आणि कंप्लीट केली जाईल. थोडस लेझी क्रिकेट. हा चेंडू इथे मात्र पंचांची दाद मागितली जाते, परंतु चांगले पंच आपण पाहतोय त्या ठिकाणी.
हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू इथून मात्र चांगला आहे. येणारे 6 चेंडू आणि 4 धावा. येणारे 6 चेंडू आणि 4 धावा. सामना जिंकण्यासाठी टीम या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र खराब आहे. विनायक थोडासा नाराजगी व्यक्त करत असताना 6 चेंडू आणि 3 धावा. हा फटका इथे मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चालला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केले. विलास येईल तोपर्यंत 2 धावा. एका सिंगल धावेची गरज आहे सामना फिनिश करण्यासाठी. पाच चेंडू आणि 1 धाव. विष्णू वारा इथे मात्र अपेली होती, परंतु अपेली फेटाळून लावली. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय टीम लोबेवाडी संघाने.